तुम्ही मोदीचं डोकं फिरवलेलं आहे. टोपलीवाले बोलतच नाहीयेत, त्याच्याने काय होणार आहे? हा, जिथं लढायचं तिथं लढायचं नाही, जिथं पाय घालायचं तिथं पाय घालायचं नाही, आणि भोवतीकडेच पाय घालून आपलं मोडून यायचं. पंतप्रधानाला शिव्या घालण्याचा सुद्धा अधिकार दिलेला. किती वाट बघतोय की शिव्या घातल्यानंतर मला पोलिसांनी पकडावं. मी एकदा कमिशनरला फोन केला आणि सांगितलं मी आज शिव्या घालायला जातोय, मला अटक करा. तुम्ही मोदीचं डोकं फिरवलंय. मोदीला वाचवायचं का देश वाचवायचं? मोदी येडापिसा झालाय. भलतीकडेच पाय घालून आपलं पाय मोडून घ्यायचं. प्रकाश आंबेडकर कुणावर भडकले? ओबीसी मेळाव्यात बोलताना प्रकाश आंबेडकरांनी मोदीला टार्गेट केलं. भारताचा नागरिक देशाला मानतो, कुठल्या व्यक्तीला मानत नाही. प्रकाश आंबेडकरांनी मोदीला चांगलंच घेरलं. भर सभेत प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं की मी कमिशनरला म्हणालो मला अटक करा. पाहूया नक्की काय म्हणाले. आज तुम्ही मोदीचं डोकं फिरवलेलं आहे. तो वेडापिसा झालेला आहे. तो असं म्हणतोय की मी जगाचा आता विश्वगुरु झालेला आहे आणि मी जगाचा विश्वगुरु झाल्यामुळे मला उरलेल्या सगळ्या राष्ट्रपतीने सलाम ठोकला पाहिजे. त्याची ही जी अहम भावना, त्याची ही जी मगरुरी आहे, त्या मगरुरीमुळे अमेरिकाही विरोधात घेतली, इंग्लंडही विरोधात घेतला, रशियाही विरोधात चाललेला आहे आणि एक मित्र राहिला नाही अशी परिस्थिती आहे. आता मला सांगा, मोदीला वाचवायचं की देशाला वाचवायचं? मग भारतीय जनता पक्षाचं ह्या लोकसभेच्या ह्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? टोपलीवाले बोलतच नाहीयेत. मला ओबीसी वाल्यांचा आवाजच येत नाहीये. त्याच्याने काय होणार आहे? हा, जिथं लढायचं तिथं लढायचं नाही, जिथं पाय घालायचं तिथं पाय घालायचं नाही, आणि भोवतीकडेच पाय घालून आपलं मोडून यायचं. जगाला तुम्हाला दाखवण्याची आज गरज आहे. इथला जगाला दाखवण्याची गरज आहे की भारतातला नागरिक हा देशाला मानतो, तो कुठल्या व्यक्तीला मानत नाही. हे आपण लक्षात घ्या. भारताचा नागरिक देशाला मानतो, कुठल्या व्यक्तीला मानत नाही. आज बरीच लोक आली नाहीत. सगळ्यांचे मला टेलिफोन आले, प्रकाश पुढच्या वेळेस आपण एकत्र येईल. मी त्यांना म्हटलं आभारी. मी त्यांना म्हटलं आभारी. म्हटलं ह्या स्वतंत्र देशाचा मी एक नागरिक आहे. या देशाने म्हटलं मला बोलायचा अधिकार दिला आणि पंतप्रधानाला शिव्या घालण्याचा सुद्धा अधिकार दिलेला. मी ती वाट बघतोय की शिव्या घातल्यानंतर मला पोलिसांनी पकडावं. मी एकदा कमिशनरला फोन केला आणि सांगितलं मी आज शिव्या घालायला जातोय, मला अटक करा. कमिशनर म्हटले तुम्ही सुटून झाले हे आम्हाला माहिती आहे, पण आमचे एक हत्यार घालवा.